सो आम्हाला इथे ट्रॅफिक मिळालंय. ह्या इकडून असं प्रदक्षिणा घालायची. प्लास्टिकच्या बॉटल, प्लास्टिकच्या पिशव्या, नुसतं सगळीकडे कचरे. जाऊचं असा पहिल्यांदा मी चालली आहे. कसं वाटतंय? कुछ तो नया कर रही हो लाईफ में. गणपतीने पहिलं पाऊल तिकडे ठेवणार जिकडे आपल्याला आपण घेऊन चाललो आणि आपल्याला तिकडे जायचं खाली. कारण आता रिटर्न जाऊन आपल्याला खाली जायचं. त्या साईडला डोंगराच्या त्या साईडला आपला एक होमस्टे आहे. समोरच समुद्र किनारा आहे. उद्या सकाळी मस्त व्ह्यू दाखवेल तुम्हाला. तर आम्ही आता इकडे गाडी पार्क केली आहे आणि आतमध्ये मंदिरात चाललोय दर्शन घ्यायला. आणि मग आतून तुम्हाला दाखवतो कसं आहे मंदिर ते. जर दाखवायला मिळाल तर, कारण आतमध्ये जर फोटो आतमध्ये नाही म्हणजे आतून म्हणजे बाहेरून अजून वरतून भारी दिसेल. कचरा बघा लोकांनी किती केलाय. म्हणजे लिटरली फिरायला येतात पण स्वतःचा कचरा स्वतःसोबत घेऊन नाही जातात या लोकांना. लिटरली कचरा केलाय बघा. सुंदर एवढं मंदिर आहे, एवढे मस्त परिसर आहे आजूबाजूला. परिसर घाण करण्यासाठी माणसांना बोलवायचं. सिरियसली मॅन, इडियट्स. सो आपण आता दर्शन झालं आपलं हरिहरेश्वराचं. सो हे मुख्य देवस्थान कालभैरवाचं आहे. कालभैरवाचं देवस्थान आहे, त्यामुळे पहिल्यांदा दर्शन पण कालभैरवाचंच पहिल्यांदा घेतलं जातं आणि नंतर मग हरिहरेश्वराचं. सो इकडे हरिहरेश्वरला जे मंदिर आहे तिकडे गरुड गणपती आणि नंदी यांचं मूर्त्या आहेत. आणि जे आदिमाया पार्वती आहे, महेश, ब्रह्मा विष्णू महेश यांचं लिंग स्वरूपात ते तिथे आहेत, स्थान आहे त्यांचं. आपण जेव्हा एंट्री केली पहिलं आपण काल भैरवाचं दर्शन घेतलं. हो. त्यानंतर आपण घेतलं महादेव. हो. महादेवच्या इथे गणपतीची मूर्ती होती, गरुडची मूर्ती होती आणि नंदी होता. आणि आतमध्ये लिंग स्वरूपात चौघांची पण आहे, ब्रह्मा विष्णू महेश आतमध्ये जिथे पिंड आहे तिथे. हो. तो तिकडे लिंग स्वरूपात त्यांचा आहे. आणि ऍक्च्युअली कालभैरव यांचा जो अवतार झाला तो शतघ्न राक्षस जो होता दैत्य, त्यांना मारण्यासाठी त्यांचा अवतार झाला होता. आणि ती स्थापना जी आतमध्ये लिंग स्वरूपात जी केलेली आहे ती अगस्त्य मुनींनी केली आहे. तुम्हाला मी एक गोष्ट सांगेन कदाचित, आणि खूप जास्त रिक्वेस्ट करते की तुम्ही कुठेही फिरायला जा, प्लीज एवढा कचरा करू नका. ते बघून अक्षरशः असं खूप जास्त दुःख होत आहे. आणि ते पण खूप प्लास्टिक आहे, म्हणजे प्लास्टिकच्या बॉटल, प्लास्टिकच्या पिशव्या, नुसतं सगळीकडे कचरा. एवढं सुंदर आहे मंदिर आणि बाजूचा परिसर. ऍक्च्युली त्या लोकांनी ठेवलंय किती कुंड आहे ना. महाराष्ट्र टुरिझमचं लक्ष नाही इकडे ऍक्च्युअल मध्ये, जर मी फ्रँकली स्पीकिंग. कारण आम्ही अंदमानला गेलो होतो आयलंडवरती, तुम्हाला एक बॉटल कचऱ्याची कुठेच दिसली नाही मला. हा, खूप क्लीन होतं. खूप बीच ते एवढे क्लीन होते ना, बापरे, मस्त होते यार. इकडचे पण बीच भरपूर चांगले आहेत. बीच भरपूर चांगले आहेत, निळं एकदम निळं सार पाणी आहे, पण कचरा तेवढाच आहे. तुला इथे कुठे कचरापेटी वगैरे दिसली मागे? नाही दिसली, तेच तर बोलतोय गव्हर्नमेंट. अरे तरी पण यार स्वतःच्या बॅगेत टाका, आपण स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी पण असते. ऍक्च्युली मंदिराच्या आवारातच लिहिलंय धर्म हा 5,000 रुपये रायगड जिल्ह्याकडून मिळतात आणि 3,000 रुपये महाराष्ट्र शासनाकडून, जी इकडे मेंटेन करण्यासाठी खूप अवघड आहे. हॅलो, ही बघा आता इतक्यातच थकली. मग ब्रह्मदेवाची प्रदक्षिणा आहे ती, म्हणून तिला आंबे काय. आधी मी केवढे किल्ले चढले, आता चढत नाहीस ना, त्यामुळे जमतेस. मित्रांनो, आपण आता त्या ठिकाणी आलेलो आहे ज्याच्यासाठी आपण इथपर्यंत एवढा चढलोय. हा बघा समुद्र इथे दिसत नाही ना,
इकडून एवढं व्यवस्थित दिसत नाही ना, थांबा थोड्या वेळाने दाखवतो. हा पहा समुद्र, हे आहे ते, त्याच्यासाठी एवढा चढून आलो आम्ही. तो आता तुम्ही जो ड्रोन शॉट पाहिलात ना, तेच डोंगर आहेत. सो हे दोन्ही डोंगर ब्रह्मगिरी आणि विष्णुगिरी महेशांसोबत म्हणजे महादेवांसोबत ह्या दोघांचं पण इथे स्थान आहे. आणि ही जी प्रदक्षिणा बोलतात ह्या ब्रह्मदेवाची प्रदक्षिणा आहे. हा जो डोंगर आहे या साईडचा, सो ह्या इकडून असं प्रदक्षिणा घालायची आहे आणि मंदिर तर बॅक साईडला आहे. सो इथून ती प्रदक्षिणा होते. सो आय होप आम्हाला जायला मिळेल. बघू, जर कमी असेल जरा पाणी तर आम्ही इथूनच जाऊ, कारण हे परत एक उतरलो आहे, हे एवढं उतरलो आहे आम्ही. खूप आहे वरती, पण अजून आहे वर. सो ते चढायला मला वाटत नाही हर्षूला काय जमेल. सॉरी, मला पण काय जमेल, कारण मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत. तो अजून एक इकडे एक तीर्थक्षेत्र आहे तिथे, म्हणजे शुक्ल तीर्थ, पांडव तीर्थ, विष्णुपद आणि काय बोलतात त्याला, सूर्यतीर्थ, हे सगळे. सो इथून ते दिसतात. मस्त आहे, शांत आहे आज समुद्र. लास्ट टाइम मी आणि सिद्धेश आलो होतो तेव्हा एवढा खवळलेला होता ना, त्या दिवशी वादळ डिक्लेअर केलेलं आणि आम्हाला माहितीच नाही, कल्पनाच नाही. आणि आम्ही इकडे आलो आणि इथे माणसंच नाहीत, सगळा सन्नाटा आणि दुकानं पण चालू नाही. मी म्हटलो नक्की काय विषय काय. त्यांना विचारलं, एका नारळवाल्या माणूस होता, एक काका होते, त्यांना विचारलं, ते बोलले आयुष्यात वादळ डिक्लेअर झालं आहे. आमची फाटली. बोललं तर ट्रिपचं काय. आणि पहिलं स्टॉप हाच होता. हे तुम्हाला दिसतंय ना, हे सगळं नॅचरल आहे, हे लाटांमुळे तयार झालेलं आहे. असं त्याला आकार असा मिळाला आहे. आणि शेल्स काय बोलतो त्याला, कोरल्स, ते त्याच्यामुळे. अंदमानमध्ये आम्ही एक गाईड घेतलेला, इथे माझा पर्सनल गाईड आहे. इथे शेवाळा आहे. असं वाटलं अरे अरे, तू आलीच नव्हतीस ना या इथे साईडला. नव्हते आले मी वरती. काय करतो, जाऊचा नाही जाऊच असा. सो आता आमची प्रदक्षिणा कंप्लीट होत आली. सो आजचा पण दिवस चांगला शुभरित्या चालू झालेला आहे आमचा. त्यानंतर सुवर्ण गणेश मंदिर झालं, नारायण झाले, आता महादेव झाले, अजून कोण राहिले, ब्रह्मदेवाचं मंदिर नाही आहे, त्यांचं स्थान इथे, आपण त्यांचीच प्रदक्षिणा करतो. सो तिन्ही देव त्रिमूर्तींचं दर्शन झालेलं आपल्या आणि गणपती बाप्पाचं झालेलं. सो आपली ट्रिप व्यवस्थितच जाणार. नेक्स्ट स्टेप चलो. काल मी गारणं घातलंय मस्तपैकी. हा काय, फक्त पडायचं नाही आपल्याला अंदमान सारखं. बाई मी दोनदा पडली गायस. आणि इथे खूप शेवाळ आहे. हा, इथे पाहिजे. हाय गायस, तुम्हाला कळतं का मी कोण आहे? ती मी हर्षदा मोरे आहे. सॉरी, हर्षदा मोरे चव्हाण आहे. ही माझा हेल्मेट इथनं टाकलं, ते नीट लावलं पाहिजे. परत सेटअप करतोय सगळं. आम्ही आता इथून निघतोय आणि पुढच्या स्टॉपवर तुम्हाला भेटू आता डायरेक्ट. मधला रस्ता वगैरे तुम्हाला दाखवू आमचा प्रवास. सो लेट्स गो. सो आता आपण इथून निघालो, 3:25 झालेत. आता बघूया इथून. आता आपल्याला बागमंडला जेटीला जायचं आहे. तिकडून मग नंतर पुढे अंजारले नंतर मग हरणे. सो अजून 2 स्पॉट कवर करायचे आहेत,
2 स्पॉट कव्हर करून मग आपल्याला पुढे जायचं आहे. सो आपल्याला पटपट जावं लागेल जरासं आता. सो आता इथून आपल्याला जायचं आहे राईटला जाऊन आपल्याला मग ती वाघमंडला जेटी. आणि ह्या साईडला तर आपण मगाशी इथून आलो, ह्या साईडनं आता आपल्याला इकडे जायचं आहे. एकेकाळी मुंबई गोवा हायवेला पण सेम अशीच झाडं होती दोन्ही साईडला, पण आत्ता नाही आहेत. सो म्हणून हा रस्ता मला खूप आवडतो. मस्त दोन्ही साईडने झाडं असतात, बाजूला समुद्र आहे, एक तर समुद्र आहे आणि छान आहे म्हणजे दोन्हीकडे. आणि रस्त्यालगत सगळी गावं बघत जायची मस्तपैकी. थोड्या वेळात आपण आता इथून पोचू, जास्त लांब नाही आहे वाघमंडला जेटी. एक 5-10 मिनटं मॅक्स 10 मिनटं आहेत. ऑलरेडी आपल्याला 5 मिनटं तर झालेली आहेत. बघा आता मला गाणं कुठलं आठवलं माहिती, ना 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 इसे ढूंढने बड़े प्यार से दीवाना मैं चला, इसे ढूंढने बड़े प्यार से दीवाना मैं चला. पाठीच बसली आहे, काय ढूंढणे चलो, घेऊनच चाललोय. ती बघा समोर जेट्टी, ती बघ समोर जेट्टी. हा चालू आहे. चल बाबा लवकर लवकर, लगेच उतर, तिकीट काढ, मी पुढे जातो. हा मग काय आलं, हा मग काय झालं. नाही काहीच काढायचं नाहीये. जा तिकीट काढ पटकन. 2+1 2 1 दोघ जण. किती? 85. भारी वाटते मला, पण मला खोकला आले म्हणून मी आधी पाक खाते आधी. तिथून आलो आम्ही, तो बंदर दिसतोय तुम्हाला? तिथून आलो आम्ही, तो बंदर दिसतोय मोठ्याने. बंदर आहे ना तो, जेटी आहे. जेटी बंदरालाच लागते ना. पोर्ट वेगळा आणि जेटी वेगळी. मग तू दिसतोय, दाखव त्यांना. दाखवला पाहिजे नाही बघितला, पहिल्यांदा मी चालली आहे. कसं वाटतंय? कुछ तो नया कर रही हो लाइफ में. रायडर आलाय, रायडर. चल बाहेर चल एकदम. म्हणल्यावर आपण आलो वेसवी. आता इकडे मागे दोन फाटे गेले. या साईडला, दुसऱ्या साईडला जर जायचं असेल तर म्हणजे तो बानकोटला जाणारा रस्ता आहे, बानकोट किल्ला. तो आपण आता करत नाहीये बिकॉज आपल्याला जरा पळायचं आहे. कारण मला सनसेट हा रूमवरती जाऊन चेंज करून नंतर बघायचाच आहे, मला डायरेक्ट बघायचं नाही आहे. सो आपण जाऊया आता, तो एक स्किप करूया बानकोट किल्ला. सो आता इथून चाललो आपण अंजारले डायरेक्ट. इथून 1 तास अंजारले लाईट हाऊस बरोबर 1 तास दाखवतं इथून. सो आम्ही इथे थांबलेलो आता थोड्या वेळापूर्वी, कारण गोप्रोची बॅटरी चेंज करायची होती. सो बघू शकता मस्त वातावरण आणि मस्त इथे
छोटीशी नदी वाहते. चलो लेट्स गो. किती शांत येते, कोणीच नाही. अरे चल चल ये उतर. सो हा जो रोड आहे तो वेशवी वरनं आला आणि केळशीला चालला, केळशी बीच. सो आपल्याला तिकडे तर थांबायचं नाही, आपण डायरेक्ट अंजारलीला चाललोय. अंजारलीला लाईट हाऊस भेटला तर लाईट हाऊस, नाही तर मग कड्यावरचा गणपती. मग कड्यावरच्या गणपतीला जाऊया डायरेक्ट दारामध्ये. जर लाईट हाऊस नको ना, अंजारलेवरनं हरनेस जवळ आहे, जास्त लांब नाहीये. कुठे चालला हा पोरगा? परत आपला प्रवास चालू झालेला आहे. सो आम्हाला इथे ट्रॅफिक मिळालंय. चला हा ना, आकडे बघ खेळली तेव्हा समोर. आमच्या इकडे केळली बोलतात. हा बघा, हे बघा ते दृश्य ज्याच्यासाठी केला होता हट्टहास, आमचा समोरचा लाईट हाऊस. मजा है क्या, मजा है क्या, मजा है. किती स्वच्छ आहे. जिकडे माणसं नाही आहेत ना तिकडे किती स्वच्छ बीच आहे, चेक करा. अजिबात माणसं नाही आहेत तिथे किती स्वच्छ बीच आहे. मगाचा बीच जो हरिहरेश्वरचा बीच होता तिकडे तो बघितला होता तुम्ही, तिकडचं मंदिर एवढं कचरा वगैरे टाकला होता. माणूस हा प्राणी ना सगळ्यात धोकादायक आहे नेचरसाठी. बाकी सगळे प्राणी ते त्यांना निसर्ग समजतो. माणूस हा एकटाच असा आहे की त्याला निसर्ग समजत नाही. निसर्ग आपल्याला देतो आणि तसं घेतो पण आपल्याला. सो आपण पण त्याला काहीतरी देणं लागतो, ते दिलं पाहिजे. ऍटलिस्ट काय दिलं नाही तरी जपलं तरी पाहिजे. ऍटलिस्ट काहीतरी करा. फक्त येतात, कचरा करतात आणि जातात. सो ट्राय की आपण पण तेवढं मेंटेन ठेवलं पाहिजे. जायचं वरती की नको जाऊया? जायचं का वरती? नको ना, टाइम होईल. हा तेच बोलतोय. सो आम्ही विचार करतोय की खूप असं जास्त वेळ होईल लाईट हाऊस वरती गेल्यानंतर. सो त्यापेक्षा आपण इथून अवॉइड करू आणि कड्यावरच्या गणपतीला जाऊ. आता आपण अंजारलेमध्ये आहे, अंजारले. सो इकडे सगळीच घरं एकदम पारंपरिक आणि जुनी आहेत. छोटे छोटे वाडे आहेत मस्तपैकी. त्यामुळे बोललो जरा तुम्हाला पण दाखव. कड्यावरील गणपती मंदिर, इकडेच आपल्याला जायचंय. तिकडून मग आपलं
सनसेट पॉइंट एक आहे तिथे, तिकडून सनसेट पॉइंट एवढा मस्त दिसतो. नंतर मग आपण जाऊ. पहिल्यांदा हॉटेलवर जायचा विचार होता पण आपल्याला थोडासा लेट झालाय आणि जर आपण हॉटेलवरती गेलो तर फुकट टाइमपास होईल आणि आपल्याला सनसेट पॉइंट आपल्याला मिस होईल. सो आहे ना, आपल्याला तर इथून लेफ्टला जायचं आहे. स्टेप टर्न आहे इथून. एक गेट आहे, डायरेक्टली गेट दिसतो. गेट वर मग तुम्हाला वरती जायचं आहे. हा समोरचा जो गेट आहे इथून आतमध्ये जायचं आहे कड्यावरती गणपतीसाठी. सो मी जेव्हा लास्ट टाइम आलो तो सोलो राईडला, तेव्हा मी इकडे आलो होतो कड्यावरती गणपतीला आणि तेव्हा मंदिराचं थोडंसं काम चालू होतं. तर आय होप आता झालं असेल. वेलकम टू कड्यावरचा गणपती अंजरले. थोडासा रस्ता खराब आहे, एकदम थोडासा मायनर, बाकी एकदम प्रॉपर आहे. वरती मंदिर एकदम मस्त आहे. दाखवतो वरती. त्याची पण एक स्टोरी आहे, ती पण वरती गेल्यानंतर सांगतो. जरा इथे गार वाटतंय बिकॉज ऑफ रस्ता आणि दोन्ही साईडने झाड आहेत मस्तपैकी, त्यामुळे मस्तपैकी थंड वाटतंय. फक्त 2 मिनिटं आपण पोहोचतो तिकडे. सो हे दिसतंय समोरतीच मंदिर आहे आणि हा पूर्ण पार्किंग स्पेस आहे. हे बघा, नाईस ना. पण लवकरच आता सेट होईल. सनसेट व्हायला आलोय, त्याच्या अगोदर आपल्याला सनसेट पॉइंट वरती जायचंय. हे ते कड्यावरचं गणपतीचं मंदिर आणि इकडे शिव मंदिर आहे. आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया पटकन. आता इकडे शिव मंदिर आहे, गणपतीच्या मंदिराच्या बाजूलाच. वाव, इतकी सुंदर चुळस आहे ही. सजवलंय बा किती छान. शिव मंदिर दिसतोय चेहरा पण दिसायला लागला. छान. आणि ते कोणतं आहे, चल बघा. तुम्हाला ह्या मंदिराचा पण मी इतिहास सांगतो. म्हणजे जो ज्ञात इतिहास आहे म्हणजे ओळखीचा. आधीचं मंदिर होतं गणपतीचं, ते समुद्र किनारी होतं पहिल्यांदा, सगळ्यात पहिल्यांदा. आणि त्यानंतर मग ते मंदिर भरतीच्या वेळेस, नंतर कालांतराने ते जलाधीन झालं पूर्ण. त्यानंतर मग ते मंदिर कधी कधी ओहोटीच्या वेळेस पहिल्यांदा दिसायचं, पण आता दिसत नाही. सो ते इथे कड्यावरती आणलं त्यांनी, ते मंदिर आलं. त्याच्यानंतर असे आख्यायिका आहे की गणपतीने पहिलं पाऊल तिकडे ठेवलं, तिकडे आपल्याला त्यांनी घेऊन चाललो तिकडे, आणि डायरेक्टली दुसरं पाऊल इथे ठेवलं. अशी आख्यायिका आहे. आता आपण ते जाऊन पहिलं पाऊल बघूया. इथूनच बघा तुम्ही सनसेट, कारण की आम्हाला माहित नाही, आम्हाला जायला थांबत नाही आपल्यासाठी. चल, गणपती बाप्पा बोलतोय की तुम्ही इथे या, नंतर इथूनच बघा आणि जा. तिकडे चालत 2 मिनिटावर आहे गणपतीचं पहिलं पाऊल, बट आम्हाला वाटतं धावत 2 मिनिटावर. तुम्ही धाव. आम्ही ना धावणार आहे. ऐसे तो सनसेट अच्छा दिख रहा है इधर से भी. मेरे बोले इधर से भी अच्छा ही दिख रहा है सनसेट. देखो. हा, इथून पण चांगलं दिसतं. हे जेव्हा दिवाणी बघितलंस ना, हाँ. कुछ ना कुछ तो छूटेगा ही. चलो अपन. तो फिर जहाँ पे हो उसी जगह का मजा ले लो. चलो. अभी वही कह रहे थे. सो इथे बोलतात की गणपतीने पहिलं पाऊल ठेवलं होतं आणि नंतर डायरेक्टली त्या मंदिरामध्ये बघा हे पाऊल छोटंसं. प्लीज सर, आमचं सनसेट मिस झाला पुढे जाईपर्यंत, तर तुम्ही सध्या ह्याचा आनंद घ्या. खूप सुंदर दिसतेस, खूप सुंदर. आणि इकडे नारळाची झाडं होती, पण चांगलं इथे हे देखो, इथे नारळाची झाड आहेत. फोनच नाही उठत. जुनी लालपरी, क्या बात है. दापोली कळशी. हा हा, बरोबर आहे.
थोडा लेट झाला आपल्याला, थोडासा, एकदम थोडासा. एक 15 मिनिटं लवकर आलो असतो ना तर तिकडचा सनसेट वाटला असता मस्तपैकी. सन डाऊन झालाय ऑलरेडी, गेला खाली, थोडं राहिलंय, तो जाईपर्यंत जाणार. हा आहे तो हरणे ब्रिज. आपण हरणेला चाललो तर इंट्रोच्या हरणेमध्ये. हा पण ब्रिज मस्त आहे बघा, किती मस्त वाटतंय तिथे पण. सो हा आहे तो सनसेट पॉइंट आणि ऑलरेडी सनसेट झालेला आहे. हा जो समोर दिसतो ना तो सुवर्ण दुर्ग आहे आणि आपल्याला तिकडे जायचं खाली, कारण आता रिटर्न जाऊन आपल्याला खाली जायचं आहे. त्या साईडला डोंगराच्या त्या साईडला आपला एक होमस्टे आहे. खूप असं काय आभाळाच्या एकदम जवळ आलं ना. हो ना, चंद्रभागा किती जवळ आहे. आणि ते बघा किती भारी वाटतं. तर सनसेट झालेला होता, पण हा पॉइंट, हा व्ह्यू इतका सुंदर होता गायस. म्हणजे जर मी कदाचित हा व्ह्यू मिस केला असता तर मी ऍक्च्युली असं ठरवलं की कॅन्सलच करूया, आपण जाऊया. म्हणजे सनसेट ऑलरेडी झाला होता. सो ते बघा लोक मागे बसलेत मस्तपैकी. पण मला काळोखाच्या अगोदर जायचं, आम्हाला पोहोचायचं हॉटेलवर. काळोखामध्ये ड्रायव्हिंग थोडं रिस्की होऊन जातं. पण मी हा पॉइंट मिस केला असता तर मला खूप दुःख झालं असतं, कारण की इथे बस म्हणजे सनसेट झालेला तरी पण खूप भारी वाटत होतं, खूप भारी वाटत होतं. आणि आता हा सुंदर व्ह्यूला आपण टाटा करून जाऊया हॉटेलवर. काय आलं, काय बोलतच नाहीस. सो हे आमचं हॉटेल आणि इथे समोर समुद्र आहे. आता दिसणार नाही, उद्या सकाळी दाखवू आम्ही. तर आता जेवायला भूक लागली आणि हा दुपारी जेवलोच नाही एवढं, म्हणजे काहीच विसरलोच आम्ही. नाश्ताच एवढा मस्त झाला होता, सो विसरलो पूर्ण कम्प्लीट. भूक लागली, मी पहिला पण जेवणार. चलो. सो आमचं जेवण आलेलं आहे, छान दिसतंय दिसण्यावरून तरी. हे आहे हॉटेल आमंत्रण, इथे आलो होतो जेवायला. छान आहे ॲम्बियन्स वगैरे, वरती अजून भारी. आम्ही तिथे जेवायला बसलो तिथे आणि रेट्स पण रिजनेबल आहेत. मी त्याला विचारलं, अजून थोडा वेळ थांबलो असतो ना मी, चांगला अजून म्हणजे अजून. हे बघा फुल वाईब आहे. आमचं फिक्स नव्हतं ना आज आम्ही इथे हरणेला पोहोचू की नाही, त्यामुळे मी ऍडव्हान्स बुकिंग केलीच नाही. जर सर्च केलं असतं तर हेच केलं असतं बुकिंग. मस्त होतं. हो का, अजून काय आपल्याला घरी जाऊन झोपायचंय, इथंच नाही. चालली पट्टीच बोललो, चाललं खाली झोपशील, झेपणारच नाही गाडी. चला. सो आता आला मी रूमवरती. पाठी आवाज येते का तुम्हाला कसला? माहित नाही तसं येत असणार, 100% येत. सो तो लाटांचा आवाज आहे, समोरच समुद्र किनारा आहे. उद्या सकाळी मस्त घेऊन दाखवेल तुम्हाला. सो आता जाऊन झोपतो मस्तपैकी, कारण उद्या सकाळी लवकर उठायचंय. काय झालं, सकाळी लवकर उठायचंय. आता झोपतो. आता हा ब्लॉग आम्ही इथे एंड करतोय आणि तोपर्यंत
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला हर्षदा दिवेश ब्लॉग्स.